नमस्कार, मी डॉक्टर हेमा. तर आपल्या व्हिडिओमध्ये आणि ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण योगाचं तत्वज्ञान थोडंसं खोलवर जाणून घेणार आहोत. तर योग म्हणजे शारीरिक हालचाल किंवा योग म्हणजे स्ट्रेचिंगसाठी किंवा शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी केलेल्या काही हालचाली. पण योग म्हणजे एवढंच नसून ती एक जीवनशैली आहे की ज्यामुळे आपलं शरीर, मन आणि आत्मा एकमेकांना जोडले जातात. तर चला, हे आपलं प्राचीन तत्वज्ञान आपण थोडंसं समजून घेऊयात आणि आपल्या जीवनाच्या कोणकोणत्या भागावर हे प्रभाव टाकतं ते देखील आपण पाहूयात. तर सगळ्यात सुरुवातीला आपण योग ह्या शब्दाकडे वळूयात. तर योग म्हणजे काय? तर योग ह्या शब्द संस्कृत शब्दामधील युज या धातूपासून तयार झालेला आहे. युज याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र आणणे. तर आपलं आत्मतत्व हे परमतत्वाशी जोडणं हेच योगाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच आपण योगाचा खरं तर अभ्यास करायला हवा. आपलं शरीर, मन, आत्मा यांचा समतोल राखणं आणि मानसिक शांततेचा अनुभव घेणं हेच खरं योगाचं साध्य आहे. तर चला, आपण योगाच्या ह्या अंतरंग साधनेचा म्हणजे अंतर्गत स्वरूप घेण्याच्या साधनेचा थोडक्यात त्याविषयी जाणून घेऊयात. तर योग सर्वसामान्यांना कळावा किंवा सर्वसामान्य व्यक्तींना अंतर्गत साधनेपर्यंत आध्यात्मिक प्रवास सुखकर व्हावा यासाठी महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग सांगितला आहे. बऱ्याच जणांना अष्टांग योग म्हणजे काय हेच माहिती नसतं. शब्द ऐकलेला असतो की आम्हाला अष्टांग योगाची साधना करायची आहे, पण अष्टांग योगाची साधना म्हणजे नेमकं काय? तर त्याच विषयी मी आज सांगणार आहे. अष्टांग योग मध्ये अष्ट हा शब्द आहे, म्हणजे 8 अंगांचा मिळून हा अष्टांग योग तयार झालेला आहे. 8 अंग याला म्हणू शकतो किंवा त्याला आपण 8 पायऱ्या असं म्हणू शकतो. तर ह्या 8 पायऱ्यांच्या मुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान मिळणार आहे की समाजामध्ये वावरताना आपण कशा पद्धतीने नैतिक मूल्यांचं पालन करावं, आपल्यामध्ये शिस्तबद्धता कशी आणावी आणि पुढे शेवटची जी अवस्था आहे समाधीपर्यंतची अवस्था कशी गाठावी. तर आता अष्टांग योगामध्ये जी काही 8 अंग आहेत तर त्यांची नावं आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर यातलं पहिलं जे अंग आहे ते आहे यम, दुसरं नियम, तिसरं आसन, चौथं प्राणायाम, 5वं प्रत्याहार, 6वं धारणा, 7वं ध्यान आणि 8वं समाधी. तर अशा एकूण 8 अंगांचा मिळून अष्टांग योग तयार झालेला आहे. तर आता आपण टप्प्याटप्प्याने यातल्या प्रत्येक गोष्टीचं थोडक्यात माहिती करून घेऊयात. आता यातला पहिला जो टप्पा आहे तर तो म्हणजे यम. तर यम, आपण समाजामध्ये वावरताना समाजामध्ये आपली नैतिक मूल्य कशी असावी तर हे सांगणारे यम 5 प्रकारचे आहेत. तर त्यात देखील त्यांची नावं आपण पहिल्यांदा जाणूयात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 प्रकारच्या यम सांगितलेले आहेत. तर यातलं पहिलं तत्व जे आहे ते आहे अहिंसा. आता अहिंसा या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतं की अहिंसा, हिंसा न करणे. पण हिंसा ही आतापर्यंत आपण फक्त शारीरिक स्वरूपातच जाणतो की शरीराच्या दृष्टिकोनातून आपण एखाद्याला काही इजा पोहोचवली म्हणजेच ती हिंसा होते. पण महर्षी पतंजलींनी ज्या योग साधकाला आपल्याला शेवटच्या तत्व म्हणजे समाधी अवस्थेपर्यंतच जायचं असेल तर ही अहिंसा कशा प्रकारची पाळायला लागेल याविषयी सांगितलंय की तुम्ही शारीरिकरित्या कोणाला इजा पोहोचू नका, म्हणजे शारीरिक अहिंसा. वाचिकरित्या म्हणजे बोलण्यातून, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला काही दुखावेल किंवा काही वेदना होतील अशा पद्धतीचं न बोलणं ही झाली वाचिक अहिंसा. आणि जी काही मानसिक अहिंसा आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मनात देखील दुसऱ्यांविषयी वा कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न येऊ देणं ही आहे मानसिक अहिंसा. तर इतक्या उच्च प्रतीची अहिंसा तत्व योग साधकाने पाळलं तरच त्याला हे अष्टांग योगाची साधना व्यवस्थित करता येईल. आता अहिंसेनंतर येतं सत्य. तर सत्य या शब्दामध्येच आलं की सत्य बोलणं. तर आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या वाणीमध्ये दोन्हीमध्ये प्रामाणिकपणा असणं म्हणजे सत्य. आपल्याला एखादी गोष्ट समजते तर आपण ती दुसऱ्याला सांगताना त्या पद्धतीनंच सांगणं. कधी कधी आपल्याला सत्य असलेली गोष्ट सांगताना देखील आपला टोन किंवा आविर्भाव बदलत असतो आणि त्याच्यामुळे ते सत्य जरा वेगळ्या पद्धतीने समोरच्याला ऐकताना ते वेगळा अर्थ त्याच्यातून निघतो.
तर जे ऐकलंय ते तसंच्या तसं आणि वेगळा अर्थ त्याच्यातून निर्माण होणार नाही, तर या पद्धतीनंच ते सत्य कथन करणं गरजेचं आहे. आता पुढचं आहे की अस्तेय. अस्तेय याचा अर्थ चोरी न करणं. जे आपल्याला दिलं जात नाही ते न घेणं, किंवा आपल्या एखाद्याच्या पश्चात एखादी वस्तू त्याच्या परवानगीशिवाय न घेणं म्हणजेच अस्तेय. आता पुढचा जो काही यम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य याचा अर्थ की अविवाहित राहणं इथपर्यंत न धरता की ब्रह्मादिक गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करणं. तर यामध्ये गृहस्थाश्रमी राहून सुद्धा कशा पद्धतीनं ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो आणि जो खरंच ब्रह्मचारी आहे त्याने कुठली तत्व आपल्या आयुष्यामध्ये आणायला हवी याविषयीचं वर्णन पतंजली ऋषीमुनींनी सांगितलंय. तर आपल्या इंद्रियांचा संयम ह्या ब्रह्मचर्य तत्वामध्ये मुख्यतः येतो. गृहस्थाश्रमी असताना तुम्ही ब्रह्मचर्य पालन करताना जर इतर लोकांसमोर तुमचा संसर्ग जर बाहेर येत असेल तर एखाद्या पुरुषाने स्त्रियांविषयी कशा पद्धतीचा विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीनं एखादी स्त्री ही आपली आई, बहीण, मुलगी किंवा एखादी देवी आहे, ह्या बिला बघताना ज्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्याच भावना प्रत्येक स्त्रीला बघताना आपल्या मनात निर्माण व्हाव्यात असं या तत्वामध्ये वर्णन केलेलं आहे. तर यापुढचं तत्व आहे अपरिग्रह. तर अपरिग्रह याचा अर्थच आपल्याकडे संचय न करणे. तर आपल्या मनुष्य स्वभावामध्ये एक सहज गुणधर्म आहे की प्रत्येक गोष्टीचा संचय करणं, आणि म्हणजे त्यामुळे आपण काय करतो की न लागणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आपल्या घरामध्ये साठवत असतो. तर पतंजली ऋषीमुनी सांगतात की हा यम जो अपरिग्रह आहे तो पाळून आपल्याला ज्या गोष्टी लागत नाहीत किंवा जे लागतं त्या सोडून कुठल्याही गोष्टींचा संचय आपल्या संग्रह आपल्या आयुष्यात न करणं. आपला अष्टांग साधनेतलं पुढचं अंग आहे नियम. तर नियम 5 प्रकारचे सांगितले आहेत. तर पहिला शौच, दुसरा संतोष, तिसरा तप, चौथा स्वाध्याय आणि 5वा ईश्वर प्रणिधान. तर पहिला नियम पाहूयात आपण की शौच. शौच म्हणजे काय? तर शौच म्हणजे स्वच्छता, शुद्धता. मग आता ही शुद्धता आणि स्वच्छता कशाची करायची आहे? तर आपल्या शरीराबरोबर मनाची देखील करायची आहे. उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर आपण स्नान आदी ज्या क्रिया करतो तर त्या क्रिया करताना आपण त्याचसोबत एखादा श्लोक किंवा एखाद्या मंत्राचं पठण केलं तर आपल्या स्नानाने जशी शरीराची स्वच्छता होते त्याच पद्धतीनं आपल्या मनाची देखील शुद्धता व्हायला मदत होते. दुसरा नियम संतोष. आता संतोष म्हणजे काय? तर समाधानी राहणं. आपल्याला जे काय मिळालेलं आहे, जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यामध्ये समाधान मानणं. जर आपण ही गोष्ट केली तर आपल्या आयुष्यामध्ये शांतता यायला मदत होते आणि मानसिक शांतता मिळाली तर पुढचा प्रवास आपला सुखकर होतो. याच्या पुढचा नियम आहे तप. तर तप म्हटलं की आपल्याला ऋषीमुनींनी पूर्वी जंगलामध्ये किंवा अरण्यामध्ये जाऊन केलेलं तप आठवतं. तर या पद्धतीने इथे तप अपेक्षित नाहीये. तर वेगवेगळ्या प्रकारे कायिक, वाचिक, मानसिक तप पतंजली मुनींनी सांगितलेत. तर तप म्हणजे काय की आपण जी काही नियमित योग साधना करतो तर तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा अतिरेक न करता फक्त ते नियमितपणे करणं, म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला एक प्रकारचं वळण लावणं, आत्मसंयमनाचा अभ्यास करणं. पुढचा जो काही नियम आहे तो आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? तर स्वतःचं अध्ययन. आपण आपले काही जुने धार्मिक ग्रंथ, पुराणे आणि उपनिषदे यांचा अभ्यास करणं, यांचं चिंतन करणं, मनन करणं आणि वाचन करणं. तर हे केल्यामुळे काय होतं की चिंतनामुळे आपण हे जे काही ग्रंथ आहेत तर आपल्याला यामध्ये जी काही तात्विक गोष्टी समजतात योगाशी निगडीत, आणि त्या तात्विक गोष्टी कळाल्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये या सगळ्यांचं आपल्याला अवलंबन करणं सोपं जातं. आता पुढचा नियम आहे ईश्वर प्रणिधान. तर ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? तर ईश्वराला शरण जाणं. मग आता ईश्वराला शरण जायचं म्हणजे काय करायचं की आपण जी काही केलेली जी काही कर्म आहे, आपण त्या कर्माची काही फळं आहेत, साधनेची काही फळं आहेत, तर ती सगळी ईश्वर अर्पण बुद्धीनं करणं. चांगली करो अथवा वाईट करो ही सगळी ईश्वराला वाहून टाकणं, अर्पण करणं म्हणजेच ईश्वर प्रणिधान होय. यामुळे काय होतं की आपल्या मनाची शांतता मिळायला आपल्याला मदत होते. आता पतंजली ऋषीमुनींनी ईश्वर ही जी काही संकल्पना संबोधली आहे ती जशी आपण मंदिरामध्ये एखादी जी मूर्ती असते तिला ईश्वर संबोधतो, तर त्या पद्धतीने ईश्वराला इथे पतंजली मुनींनी संबोधलेलं नाहीये. तर ईश्वर ही एक आदिशक्ती आहे. या ईश्वराचा वाचक म्हणजे प्रणव, ओंकार सांगितलेला आहे. तर ह्या ईश्वरालाच तुम्ही शरण जा
आणि इथेच तुमच्या कर्मांना अर्पण करा. तर हे झाले आपले नियम. आता पुढचं जो टप्पा आहे किंवा पुढचं जे अंग, तिसरं अंग आहे आसन. तर आसन हे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं अंग आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये योगाचा अभ्यास करायचा म्हणजे आसनच करतो. पण आसन म्हणजे काय? तर स्थिर सुखम आसनम असं छोटंसं अगदी 3 शब्दांमध्ये आसनाची परिभाषा किंवा व्याख्या पतंजलींनी सांगितलेली आहे की जे शरीराला जे आसन स्थिर आहे आणि शरीराला सुखकारकता देतं तेच आसन आहे. म्हणजे तुम्ही एखादी जी क्रिया केली आहे किंवा एखादं आसन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला स्थिर राहता यायला पाहिजे. ते घेतलंय आणि झटक्यानं सोडलंय तर तसं नकोय. थोडा वेळ त्याच्यामध्ये स्थिर राहायचंय. ते स्थिर राहताना देखील शरीराची ओढाताण एकदम अवघडलेली स्थिती करून न राहता तिथं सुखकारकता यायला हवी. तरच ते आसन आसन म्हणू शकतो आपण त्याला. तर या पद्धतीनं या आसनामध्ये स्थिरता आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रयत्नपूर्वक शरीराला शिथिल पण सोडायचंय. जर हे सगळं जमलं तरच ते खऱ्या अर्थाने आसन होईल. आता आसनांचा अभ्यास तिसऱ्या टप्प्यावर आपण केलाय. तर याच्या आधारे आपण पुढचे जे काही टप्पे आहेत तिथे आपल्या शरीराला स्थिर ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे आणि आसनांच्या सरावाने ही स्थिरता आपल्याला प्राप्त होते. आता चौथं जे काही अंग आहे ते आहे प्राणायाम. प्राणायाम शब्दाचा जर आपण फोड केली तर प्राण आणि आयाम अशा 2 शब्दांमध्ये त्याची फोड होते. तर प्राण म्हणजे काय? तर आपल्या जीवनाला आवश्यक जी काही ऊर्जा आहे ती म्हणजे प्राण आणि आयाम म्हणजे या ऊर्जेला वाढवणं, विस्तारित करणं. म्हणजे ती विस्तारित करताना देखील तिच्यावर सुरुवातीला नियंत्रण मिळवायचं आणि मग तिचा विस्तार करायचा. म्हणजे प्राणायाम याचा अर्थ की जीवनाला आवश्यक असलेली ऊर्जा आपण स्वतः नियंत्रित करून ती आपल्या शरीरामध्ये विस्तारित करणं किंवा वाढवणं असं होतं. आता ही जी ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याकडे श्वास हे जे काही माध्यम आहे त्या माध्यमाच्या आधारेच आपण प्राणायामाच्या ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा प्राणायामाची ऊर्जा वाढवण्याचा श्वासाच्या माध्यमाने आपण ह्या प्रक्रिया करू शकतो. त्यामुळे श्वासावरचं नियंत्रण आलं की आपल्या प्राणावरचं नियंत्रण आपल्याला राखता येतं. आता प्राणायामामध्ये आपल्याला एकदा हे नियंत्रण मिळवता आलं की आपण पुढच्या टप्प्याकडे हळूहळू प्रत्याहाराकडे वळतो. पण आतापर्यंत आपण जी 1 ते 4 अंग पाहिली, यम, नियम, आसन आणि प्राणायाम. तर ह्या 4 अंगांना बहिरंग योग असं म्हणतात आणि त्याच्या पुढची म्हणजे प्रत्याहाराला या बहिरंग योगाचं पूल म्हणतात आणि पुढचे 3 आहे की धारणा, ध्यान आणि समाधी. तर हे अंतरंग योग आहे. तर प्रत्याहार आपण जे आता पाहणार आहोत 5वं अंग हे 2 अंगांना जोडणारं पुलाचं काम करतं. ठीक आहे. तर आता पुढचं जे अंग आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवणं आणि त्या इंद्रियांना आपल्या आतमध्ये वळवणं. म्हणजे आपली जी काही ज्ञानेंद्रिय आहेत की ते प्रत्येक वेळेला त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याचं काम करतात आणि मग हे ज्ञान ग्रहण करतो मग त्याच्यावरती आतमध्ये त्याचा विचार आपला होतो आणि प्रतिक्रिया त्याप्रमाणे व्यक्त होतात. पण ह्या ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आपल्याला बाजूला करायचे आणि आतल्या अंतर्गत गोष्टींकडे वळवायचे. मग अंतर्गत संवेदनांकडे आपल्याला जर लक्ष एकाग्र करता आलं तर आपले इंद्रिय बाहेरच्या सगळ्या गोष्टीतून ज्ञान घेणं थांबवतात आणि आतल्या संवेदनावरती एकाग्र होतात. तर यालाच प्रत्याहार म्हटलंय. म्हणजे उदाहरणादाखल की जसं कासव आपले सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो त्या पद्धतीनं आपण आपल्या सगळ्या इंद्रियांना आतमध्ये ओढायचे, बाहेरचं सगळं ज्ञान घेणं थांबवायचे आणि शरीराच्या आतमध्ये आपल्याला जे काही संवेदना प्राप्त होतात त्याच्याकडे लक्ष एकाग्र करायचं. आता पुढचं जे काही अंग आहे ते आहे धारणा. धारणा म्हणजे काय? तर एकाग्रतेचा अभ्यास. आता ही एकाग्रता करायची असेल तर ती कशावर करायची आहे? तर यामध्ये आपण 2 प्रकारे एकाग्रता करू शकतो. अंतर्गत गोष्टींवर किंवा बाह्य गोष्टीवर. तर अंतर्गत गोष्टीवर एकाग्रता करताना आपल्या शरीरामधील वेगवेगळी जी काही चक्र आहेत त्या चक्रांवरती करू शकतो. आपल्या नासिकाग्रावर करू शकतो किंवा जिभेच्या टोकावर जिव्हाग्रावर देखील करू शकतो. बाह्य गोष्टी किंवा बाह्य विषयावरती एकाग्रता करताना एखादा बिंदू असेल, एखाद्या देवतेची मूर्ती असेल किंवा गुलाबाचं फूल असेल, तसेच ओंकाराचं चित्र असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपलं मन एकाग्र करण्याचा सराव करू शकतो. एखाद्या विशिष्ट गोष्ट आपण निवडली की त्या गोष्टीवरती त्याच गोष्टीवर आपल्याला आपलं मन एकाग्र करायचंय आणि त्याच्या बाहेर जर ते जायला लागलं, विचार बाहेर भरकटायला लागले तर परत त्यांना आपल्याकडे ओढून आणायचंय आणि फक्त तेवढ्या गोष्टीकडे आपलं लक्ष एकाग्र ठेवण्याचा हा सराव करायचा आहे. आणि हा सराव सतत केला की आपल्याला हळूहळू बाकीच्या गोष्टींमधलं आपले विचार कमी होऊन धारणेत म्हणजे एकाग्रतेमध्ये लक्ष आपलं एकाग्र होतं आणि थोडा वेळ का होईना त्या गोष्टीवरती आपण थोडा वेळ तिथे एकाग्र होऊ शकतो. आता ही एकाग्रतेची अवस्था प्राप्त झाली तर
आपलं अष्टांग योगातलं पुढचं जे काही अंग आहे ते म्हणजे ध्यान. तर ध्यान म्हणजे नेमकं काय, की बऱ्याच जणांना ध्यान मेडिटेशन हे माहिती आहे, पण ध्यान म्हणजे हीच जिथे आपण एकाग्रता साधली आहे धारणेमधली, तर धारणेमधलीच पुढची जी अवस्था आहे तिलाच ध्यान म्हणतात. जर आपलं मन एकाग्र करायला आपल्याला जमायला लागलं तर काही क्षणापुरतं आपण ते एकाग्र करतो, पण ध्यानामध्ये ती अवस्था काही क्षणांपर्यंत तशीच टिकवून ठेवायची आहे. म्हणजे आपण उदाहरणादाखल जर आपण एखाद्या रामचंद्राचा फोटो घेतला किंवा मूर्ती घेतली, त्याच्यावर आपलं लक्ष एकाग्र करायला सुरुवात केली आणि त्या फोटोकडे बघताना जो काही अनुभव आपल्याला मिळतो तोच अनुभव काही क्षणांकरता सतत ठेवणं, यालाच ध्यान म्हणायचंय. की काही क्षण तुम्ही त्याच एकाग्र अवस्थेमध्ये राहायचंय, तिथे वर खाली असं काही नव्हतं, एक सततची जी एक अवस्था आहे, की जसं एखाद्या मधामधून एक टिपक्या टिपक्याने खाली मध पडतं, म्हणजे ती धारणेची अवस्था आहे. पण ते जर एका धारेमध्ये खाली पडायला लागलं मध, तर त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. म्हणजे तेल जर खाली टाकताना आपण थेंबाने टाकलंय, तर ती धारणा आहे आणि तेलाची एक सतत धार पडली, तर त्या धार एकत्र एक सलग जी अशी जी अवस्था आहे तिला आपण ध्यान म्हणायचंय. तर ध्यान म्हणजे नेमकं काय, तर एकाग्रतेची काही क्षणांपरता टिकवलेली किंवा एक अनुभव आहे, अनुभवाचा जो प्रत्यय आहे तो एक काही क्षणांपरता टिकवून ठेवणं, यालाच आपण ध्यान असं म्हणायचंय. आता हे 7वं अंग झाले. आता सगळ्यात शेवटचं अंग 8वं अंग ते म्हणजे समाधी. समाधी ही ध्यानाचीच पुढची परिपक्व अवस्था आहे. ध्यानामध्ये विशिष्ट काही काळ आपण राहतो आणि खूप जास्त काळाकरता ध्यानात राहिल्यानंतर समाधीची अवस्था गाठता येते. इथे आपण आपली स्वतःची अंतर्गत चेतना वैश्विक चेतनेशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपल्याला आपला आत्मशक्ती ही परमशक्तीमध्ये विलीन करण्याची अवस्था म्हणजे समाधी, असं पतंजली ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. की आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा शेवटचा अंग किंवा शेवटचा टप्पा हाच तो समाधी होय. तर समाधीची ही साधना साध्य करताना योग्याला बऱ्याचशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. याचं खूप छान वर्णन पातंजली योगसूत्रामध्ये अगदी डिटेलमध्ये केलेलं आहे. तर आपल्यासाठी मात्र नेमकं हे टप्पे, अष्टांगाचे टप्पे म्हणजे नेमकं काय, तर हे आपण आतापर्यंत प्रत्येक अंगाचा एक एक करत विस्तारात विचार केलेला आहे. तर आता आपण आतापर्यंत आपण हा जो काही अष्टांग योग आहे तो समजून घेतलाय आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलंय की अष्टांग योग म्हणजे योग हा फक्त शारीरिक हालचाल नसून तर तो एक शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा असा एक मोठा आध्यात्मिक प्रवास आहे. तर अष्टांग योग हा आपल्याला आपलं जीवन एका शिस्तबद्ध रीतीने, आपली नैतिक मूल्य कशा पद्धतीने आपण जपून कसं वागू शकतो आणि पुढचा आपला आध्यात्मिक प्रवास कसा करू शकतो हे सगळं सांगणारा एक एक छान मार्ग आहे. आणि ज्या साधकाला शेवटच्या अष्टांग योगाची साधना करायची आहे त्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा एका टप्प्याटप्प्याने अभ्यास करत आपल्या साधनेचा विकास करायचा आहे आणि शेवटची अवस्था समाधीपर्यंत त्याला ती गाठता येते. तर आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करू शकता आणि ही माहिती इतरांना मिळावी असं वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ इतरांसोबत शेअरही करू शकता. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यासंबंधीचं ज्ञान आणि योगासंबंधीचं काही ज्ञान हवं असेल तर आपण माझा हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी जे मी व्हिडिओ टाकते ते सगळ्यात लवकर मिळत जातील आणि हे ज्ञान प्राप्त होईल. तर धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत हरिओम. स्वस्थ रहा आणि चांगला विचार करा.